नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सर्वप्रथम ही बातमी एकदम खरी आहे का असं बोलतोय? टाइम बघून घ्या. 14 एप्रिल 11:06. कुठलीही खोटी बातमी दाखवत नाहीये. जे असेल ते तुम्ही प्रत्यक्षात येऊन इथे बघू शकता. तर सुरुवात करूया आपण. बदलापूर पूर्व परिसरात शिरगाव या ठिकाणी आपण आता सध्या आहोत. आणि ही जी काही नवीन टाकी आहे, जिचं महिनाभरापूर्वी उद्घाटन सोहळा जो आहे मोठ्या धूमधडाक्यात पार पडला होता, त्या टाकीला गळती लागलेली आहे असं माहिती मिळते. आणि जर तुम्हाला ती खोटी वाटत असेल तर तुम्ही आता बघू शकता सरांच्या चष्म्यावरती डायरेक्ट वरतून जे आहे ते पाणी पडलेलं आहे. इथे सुद्धा पाणी पडलंय. आणि आता सुद्धा आपण इथे थांबूया आणि बघूया कशी गळती लागली ते. नेमकं काय आहे हे, असं का होतंय आणि निकृष्ट राज्याचं कुठेतरी काम याच्यामध्ये केले गेले आहे का, असा संतप्त प्रश्न आता बदलापूरकर विचारत आहे. आपल्यासोबत नगरसेवक असणार आहे अरुण सुरवड सर. त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सर, काय बोलाल, नेमका काय प्रकार आहे हा? निश्चित उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाणी टंचाई हा आमच्या शिरगाववाल्यांसाठी खऱ्या अर्थाने शाप ठरलेला आहे. जशी एक म्हण आहे की धरण उशाशीने कोरड घशाशी. शिरगाव एमबीआर मधून सर्व बदलापूर पूर्व विभागाला मुख्यत्वे करून पाणी पुरवठा होत असतो आणि त्याच्या माध्यमातून त्या पूर्ण आजूबाजूच्या टाक्या असतील, म्हाडा असेल किंवा मग मोपाडा असेल, काही इतर टाक्या भरल्या जातात आणि तिथून सगळ्या बदलापूर पूर्व भागाला पाणी पुरवठा होत असताना शिरगावमध्ये एक नवी उमेद जागी झाली होती की त्या ठिकाणी एक पाण्याच्या टाकीचं बांधकाम झालं होतं आणि त्याचा लोकार्पण सोहळा पण काही दिवसापूर्वी पार पडलेला आहे. निश्चितच आमच्या अपेक्षा, माझ्या परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा त्या ठिकाणी खूप वाढलेल्या होत्या. पण टाकीचं उद्घाटन सोहळ्यात माझ्या मते मला जी माहिती मिळालेली आहे ती टाकीचं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ठेकेदाराच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे उद्घाटन सोहळ्याचं 2 का 3 वेळा तो कॅन्सल करण्यात आला. त्यानंतरही ठीक आहे, त्यानंतरही तो झाला, पार पडला, पण त्यानंतरही परिस्थिती काय बदललेली आहे. त्याला त्या 2-3 वेळा गावटिंग का काही असा प्रकार तो एक बांधकाम विभागाचा शब्द आहे, त्याच्या माध्यमातून त्याचं ते लिकेज काढण्याचं काम आणि पुन्हा त्याला पेंटिंग करण्याचं काम पण करण्यात आलेलं आहे, अशी माहिती मला त्या ठिकाणी मिळते. येस, डागडुजी झालेली आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा ही तिसरी वेळ आहे जी आता तिची डागडुकीचं काम चालू असल्यामुळे त्यांनी त्यातून पाणी घेण्याचं काम म्हणजे ते टाकी भरण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी बंद केलेलं आहे. ही मोठी शोकांतिका आहे. जी चालू केली, पहिल्यांदा केली, पुन्हा बंद केली लिकेज होते म्हणून, पुन्हा तिचं गावटिंग करण्यात आलं, पुन्हा तिला मेकअप करण्यात आला आणि पुन्हा त्या चालू करण्यात आली आणि नवीन टाकी आहे. पुन्हा मुखवटा देण्यात आला आणि पुन्हा ती आज अशी परिस्थिती गंभीर का मधल्या दुसऱ्या टर्ममध्ये दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तिचं लिकेजचं काम करण्यात आलं त्यानंतर तिच्यामध्ये लिकेज होत असताना मध्ये ती पूर्ण ना क्षमतेने नाही भरत होती, मग ती 1 MLDच भरली जायची, अशी ही माहिती याच्यामध्ये आहे. म्हणजे पूर्ण भरली तर जास्त लिकेज होतं, त्याच्यामुळे ती अर्ध लिकेज करण्यात आली आणि त्यातून मग पाणी पुरवठा होत होता. ही सुद्धा माहिती त्या ठिकाणी मला मिळाली आहे. आणि त्यानंतर पुन्हा ती 1 MLD सुद्धा भरणं त्यांना शक्य होत नव्हतं. मग त्यांनी पुन्हा 8 दिवस झाले तर पाणी पुरवठा बंद केला आहे. याच्यामधून प्रॉब्लेम कसा झालेला आहे की ही टाकी झाल्यामुळे काही या विभागाला यातून पाणी पुरवठा दिला गेला आणि त्याच्यातून माऊली चौकातील तो पाणी पुरवठा बंद करण्यात आला. म्हणजे तिथे थोडा रिलीफ त्या लोकांना मिळाला, म्हणजे तो पाणी पुरवठा तिकडे पुढे डायव्हर्ट करण्यात आला. आता अशी परिस्थिती झाली मागच्या 8 दिवसापासून ह्या ज्या विभागाला ह्या टाकीतून पाणी पुरवठा होता त्याला पाणी न घेतल्यामुळे, इथे टाकी न भरल्यामुळे या भागाचा पाणी पुरवठा पूर्ण खंडित झालेला आहे. मग पुन्हा तो जो त्याचा प्रेशर आलेला आहे, त्याचा जो माऊली चौकातील भाग आहे त्या माऊली चौकातील भागातून पुन्हा त्या ठिकाणी पाणी द्यावं लागतंय आणि तो पाणी पुरवठा तितकासा चांगल्या प्रमाणात त्या माऊली चौकातून त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल या ठिकाणी या परिसरात होत आहेत. तुम्ही नगरसेवक आहात, तुम्हाला स्वतः जे काही स्थानिक तिथले नागरिक असतील ते येऊन विचारत असतील ना हा जाब की नवीन टाकी बांधली तरी आम्हाला पाणी का मिळत नाही, काय उत्तर काय देतायत तुम्ही त्यांना? निश्चितच ज्यावेळेस टाकीचं उद्घाटन झाल्यानंतर आम्ही जे संबंधित अधिकारी आहेत खासदार साहेब यांना बोलून संपूर्ण परिसराचा आढावा घेतला होता. कारण निश्चितच ज्यावेळेस टाकीचं बांधकाम झालं त्यावेळेस लोकांच्या अपेक्षा त्या ठिकाणी वाढल्या आणि लोकांची त्या संदर्भात विचारणा होऊ लागली की आम्हाला यातून काय मिळणार आहे. तर आम्ही त्याचा पूर्ण आढावा घेतला आणि कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लोकांना सुविधा देण्यात येईल, कशा प्रकारे त्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येईल, याच्यासाठी आम्ही पूर्ण परिसराचा आढावा त्या ठिकाणी घेतला आणि त्यांनी पण मला सगळ्या प्रकारची माहिती दिली कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी नियोजन करून त्या पाणी पुरवठा प्रश्न सोडू शकतो किंवा लोकांना दिलासा देऊ शकतो. पण दिल्यानंतर या मागच्या आठवड्यापासून ही परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती अशी आहे की टाकीचं एवढं लिकेज आहे की ते टाकी आता भरू शकत नाहीत.
सर मग आता काय वाटतं? एवढं निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. काल मी त्या पाणीपुरवठा सभापतींना पण याबाबत कल्पना दिली, खासदार साहेबांना पण दिलेली आहे. त्यानंतरचे इंजिनियर ज्यांच्या अंतर्गत हे काम पूर्णपणे टाक्यांचं झालेलं होतं ते गायकवाड साहेब आहेत, त्यांना सुद्धा फोन करून ही कल्पना दिली की अशा प्रकारचं निकृष्ट बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पण त्यांनी थातूरमातूर कारणं मला सांगितली की आम्ही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू, पण ही काही कारवाई नाहीये. बरोबर आहे. इतकं 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जर इतक्या मोठ्या निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी केलं असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई ही फार मोठी कारवाई नाहीये. आणि माझं तर म्हणणं आहे की एमजीपीला ज्यामुळे जे लोक बाधित झालेले आहेत, आपला हे खरं कारण आपण त्याच्यासाठी आहोत की आपल्यामुळे लोकांना त्या ठिकाणी त्रास सहन करत असेल तर ज्या लोकांना त्रास होतो एमजीपीने त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे. मग ते वरिष्ठांना विचारून आम्हाला सांगतो असं त्या काल म्हणाले आहेत. जर त्यांनी याच्यावर काही तोडगा काढलेला नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा इशारा त्या ठिकाणी देतोय. आणि आम्हाला लवकरात लवकर हे जे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि पाणी पुरवठा योग्य पद्धतीने करण्यात यावा अशी मागणी आहे. काय वाटतं सर, ही एक टाकी आता सध्या चालू झाली, तिच्यात पाणी भरण्याचं एक काम चालू झालंय म्हणून माहिती पडलं की तिला गळती लागलीय. बाकीच्या अजून 2-3 टाक्या आहेत ज्यांचं उद्घाटन होऊन फक्त तसंच पडलेलं आहे. मग त्यांचं काम सुद्धा तसंच असू शकतं का निकृष्ट दर्जाचं? माझ्या माहितीप्रमाणे मी या ठिकाणी सांगतो का कार्मेल स्कूलला जी टाकी झालेली आहे तिचं काम योग्य प्रकारे झालं आणि ती योग्य प्रकारे कार्यान्वित आहे आजच्या घडीला. त्यानंतर मोपाळा येथे जी टाकी आहे तिची अवस्था सुद्धा हीच आहे आणि ती सुद्धा लिकेजचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर कोणती कारणं असतील ती आजही भरली जात नाही आणि तिच्यातून कुठल्या प्रकारचं पाणी दिलं जात नाही. ही मला मिळालेली प्राथमिक माहिती या ठिकाणी आपल्याबरोबर शेअर करत आहोत. धन्यवाद. आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ज्यावेळेस या टाकीतून पाणी पुरवठा दिला गेला त्यावेळेस पडवेलकर इस्टेट स्टॅनफोर्ड इथे एक सोसायटी आहे, तर त्या सोसायटीला सुद्धा या टाकीच्या माध्यमातून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. तुम्ही बातमी केली होती, मला वाटतं ही बातमी आपण केली होती. तर किती निष्काळजीपणा असावा याच्यामागे आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस या पाण्याच्या माध्यमातून टाकीतून पाणी दिलं गेलं तर त्या ठिकाणी एका सोसायटीचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झालं तर कारण शोधण्यात आलं. कारण 2-4 दिवस गेले, का होत नाही. मग त्याचं प्रेशर चेक केलं गेलं जागोजागी त्या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून समजत नव्हतं. मग शेवटी एका ठिकाणी त्यांना असं जाणवलं का इथपर्यंत पाणी येतं, पुढे येत नाही. मग पुढे त्या ठिकाणी तो पाईपलाईन खोलून त्या ठिकाणी प्रेशरने पाणी दिला. त्यावेळेस सांगायला मला त्या ठिकाणी खेद वाटतो की आपण केली होती बातमी, त्याच्यात उच्चारण झालंय की नाही का म्हणजे. त्यात अनेक प्रकारच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या, गोण्या, रॅपर्स, बाटल्या पण होत्या. त्यात बाटल्या मी बोलू शकत नाही कसल्या, पण हा निष्काळजीपणा इथल्या कर्मचाऱ्यांचा आहे. बघा अजूनही थेंब गळतायत, हे बघा हे थेंब गळतायत बघा. इतकं निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. निश्चितच शासनाने योग्य ते प्रकारे कारवाई याच्यावर करावी अशी आमची मागणी आहे. उन्हाळा आहे, मग आता उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पुन्हा तेच हाल सोसावे लागणार आहेत का टाकी असून सुद्धा परिसरामध्ये? माझी पूर्ण 10 वर्षाची कार्यकर्ता बघितली ना तर माझा अर्धा वेळ पाण्यासाठीच त्या ठिकाणी गेलेला आहे. निश्चित पाण्यासाठी मी खंबीर त्यांच्या लागून असताना प्रश्न लावून ठेवतो, पण त्यातून काही मार्ग दिलासा मिळेल असं वाटत असताना त्या ठिकाणी अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि पुन्हा नागरिकांना त्या समस्येला तोंड द्यावं लागतं. ही फार मोठी शोकांतिका आहे. आपण बघतोय की स्वतः नगरसेवक जे आहे या ठिकाणी लढत देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जी काही नवीन टाकी, ठीक आहे 1 वर्ष झालं असतं तर मान्य करू शकत होतं की खूप त्या टाकीचा वापर करून घेतला. 1 महिना झाला नाही अजून या टाकीचा उद्घाटन सोहळा पार पडून तरीला गळती लागलेली आहे आणि आजूबाजूचा जो काही परिसर आहे तिथे पाठपुरवठा सुद्धा होत नाहीये पाण्याचा. म्हटल्यावर किती खंतजनक ही बाब आहे. आपण बघतोय की इथे बघा इथे तर कंटिन्यू गळती सुरू आहे. हे बघा, हा इथे सुद्धा आहे ना, इथे हा ते बघा कंटिन्यू गळती जी आहे ती त्या साईडने सुरू आहे. इथे बघूया ना आपण, हे बघा इथे सुद्धा कंटिन्यू पाणी सुरू आहे. हा बरोबर ना, हे बघा आता म्हणजे एवढं असताना सुद्धा आणि टाकी सुद्धा पूर्ण भरत नाही असं सांगितलं जात आहे. म्हणजे मग जर कधी फक्त अर्ध्या टाक्या भरणार असतील तर एवढ्या मोठ्या टाक्या बांधून काय फायदा? नेमकं हे का होतंय? आपण पहिले बघत होतो आपल्या गावाकडच्या टाक्या वर्षानुवर्ष चालायच्या, अजून सुद्धा आपण गावी गेलो की त्या टाक्या तशाच्या तशा आपल्याला बघायला मिळतात. काहीच नाही, एक थेंब सुद्धा गळत नाही. मग आता 1 महिना जर कधी बांधलेली टाकी तिचं रंग दाखवते आहे म्हटल्यावरती याला जबाबदार कोण असेल? सर आपण बोलता बोललात की उपोषणाचा देखील इशारा देतोय, आंदोलनाचा इशारा देतोय, नेमकं काय माहिती देतात?
निश्चित जर लोकांना केलेल्या सुविधाचा फायदा मिळू शकत नसेल तर ह्याला जबाबदार आहे, त्याला धडा शिकवण्याचं काम आमचं आहे ना. त्याला बिलकुल धडा शिकवला जाईल. त्यांनी ज्या प्रकारे इथे कामात हलगर्जीपणा केलेला आहे, निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे, ते संपूर्ण प्रशासनाला त्या ठिकाणी त्याचा जाब विचारण्यात येईल आंदोलनाच्या माध्यमातून. धन्यवाद. तर आपण बघतोय की स्वतः नगरसेवक जे आहे या ठिकाणी आपल्याला पुढे येताना पाहायला मिळत आहे. खरोखर नगरसेवक असावे तर असे, जर खरोखर जर ज्या ठिकाणी चुकीचं काम होतंय त्या ठिकाणी आपल्या जनतेसाठी लढायला पाहिजे. आता तर निवडणुका झाल्या, सगळे झाले आणि सर ऑलरेडी निवडून आलेत, तरी पण ते पुढाकार घेत आहेत आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतायत. तुमच्या प्रभागात पाणी आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या नवीन सुंदर टाकीला काय नाव द्यायचं आपण तेही सांगा. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.